नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कंडक्टरच्या 5व्या लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. बघता बघता खरं तर 4 लेक्चर्स झाली या टॉपिकची. अनेक संकल्पना क्लिअर करून घेताना त्याला नीट लेवलवर कसं बघता येईल किंवा CET लेवलवर कसं बघता येईल असा विचार करून आपण त्या असणाऱ्या टॉपिकला पुढं घेऊन चाललो आहे. आणि असं त्याला पुढं घेऊन जात असताना हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमधल्या अशा काय कॉन्सेप्ट आहेत की ज्या पुस्तकामध्ये क्लिअर नाही दिलेल्या, दिल्यात त्या क्लिअर नाही दिल्या. त्यामुळे त्या कॉन्सेप्टला मी एक वेगळंच त्या असणाऱ्या आर्टिकलला नाव दिलं आहे आणि आज त्याच्यावरून काही कॉन्सेप्ट आपण क्लिअर करत पुढं चाललो आहे. मग आता विचार करायचा आहे कुठला? इथं जर तुम्ही बघितलं तर मी आर्टिकलचं नाव काय लिहिलं आहे बघा, रिलेशन बिटवीन I, कॅपिटल E, कॅपिटल R अँड स्मॉल r. खरं तर ह्या आर्टिकलचं नाव जर आपण 12वीला किंवा जुन्या 11वीला जर बघितलं तर ओहम्स लॉ अप्लाइड टू द कंप्लीट सर्किट नावाने आर्टिकल होतं आणि त्यांनी उचलून त्या स्टेप्स त्या पुस्तकात टाकल्यात. त्यांचं म्हणणं असं आहे की मुलांना पूर्वी झाले त्यांना येते, ॲब्सोल्युटली काय येत नसतं, मला माहिती आहे ते. त्यामुळे आत्ता या घडीला गरज कशाची आहे? कारण महाराष्ट्रातला विद्यार्थी नीटच्या परीक्षेमध्ये मागं पडतोय. देशाचा विचार केला तर खालून 2 नंबरला महाराष्ट्राच्या नीटचा रिझल्ट आहे. तुलनेने विचार केला तर यावर्षी पेपर बऱ्यापैकी सोपा निघाला होता. फिजिक्सचा तरी, केमिस्ट्री बायोलॉजीला मार्क पडतात पण फिजिक्सला सोपं निघून पण पडत नाहीत. आणि याचं कॉज जर कुठला असेल तर तुम्हाला 12वी लेवलवर 11वीतनं जात असताना बेसिक कॉन्सेप्ट घेऊनच जात नाही तुम्ही. भविष्याचा जर विचार करायचा झाला तर तुम्हाला या सगळ्या असणाऱ्या गोष्टीला घेऊन पुढे जावं लागेल. आणि तसं जात असताना मी जर समजा विचार केला की हा एक रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी असणारी ही एक बॅटरी आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे, इलेक्ट्रिक करंट या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या बॅटरीमधनं वाहतोय. मुळात हा जो सेल आहे त्याचं EMF E आहे. हा जो सेल आहे त्याला स्वतःचा एक इंटरनल रेजिस्टन्स R आहे, यातनं वाहणारा करंट I आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या कॉन्सेप्टला मॅथमॅटिकलमध्ये उत्तर काढावं लागतं. ते उत्तर कसं येतं हा भाग आता मी नाही शिकवणार, कारण तो तुम्हाला पण दिला नाही आणि मुळात आता हा फॉर्म्युला म्हणून तुम्हाला पाठ करावा लागेल. जर समजा आपण त्या असणाऱ्या 4 नंबरचं लेक्चर जर बघितलं तर लक्षात आपल्या असं येतं की जे नंबर 4चं लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये मी EMF म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे क्लिअर कट तुम्हाला समजून दिलं आहे. जे पुस्तकात इतकं क्लिअर दिलंच नाही, दिलंय त्यांनी, क्लिअर होत नाही ते. मुळात मला जर EMFचा विचार करायचा झाला तर मला वाक्य असं करावं लागतं, एनर्जी ऑर वर्क सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ द सेल. ज्यावेळेस आपण टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा विचार करतोय त्यावेळेस वर्क डन बाय अ सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स असं जर म्हणलं तर त्याला टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स या नावानं ओळखतात. हे आपल्याला मान्य करावं लागेल. सेलमधनं पण करंट जातो. कन्व्हेन्शनल करंटचा विचार केला तर तो सेलच्या आत न जाताना निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे दाखवतात. तसा जात असताना त्या सेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते त्या असणाऱ्या करंटला विरोध करतील. हा जो विरोध आहे, सेलनं स्वतःहून त्या असणाऱ्या इलेक्ट्रिक करंटला जो विरोध केला असेल असा जो विरोध आहे, याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि असा विचार इथं करत असताना एक रिलेशन तयार होतं. ते जे रिलेशन आहे ते म्हणजे
E इज इक्वल टू व्ही किंवा व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर. ह्या रिलेशनला आपल्याला अनेक ठिकाणी यूज करावं लागतं आणि पूर्वीच्या पुस्तकामध्ये हे एक्सप्रेशन कसं आलं त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागतं. अनेक पुस्तकामध्ये त्यातल्या त्यात नवोदयसाठी आपण जे पुस्तक वापरतो, NCERTचं पुस्तक वापरतो, CBSEला पुस्तक NCERTचं वापरलं जातं, अशा सगळ्या पुस्तकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पण अशी एक्सप्रेशन त्यांनी दिलेलीच नाहीत. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा सोपी जावी यासाठी तुम्ही दुसरे विद्यार्थी आहात. मागच्या वर्षीच्या बॅचला पहिल्यांदा ते पुस्तक मिळालं, म्हणजे आमच्या हातामध्ये ते पहिल्यांदा पुस्तक आलं 11वी सायन्सचं, आणि आम्हाला सुद्धा त्यातल्या काय कॉन्सेप्टमध्ये थोडंसं व्हेरिएशन वाटलं, बदलाव वाटलं, वाचावं वाटलं. त्यामुळं तसं असणारं ते जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये व्ही इज इक्वल टू ई मायनस आय आर नावाचं एक्सप्रेशन आहे. पण मुळात आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो बऱ्याच ठिकाणी ते जे रिलेशन आहे ते रिलेशन म्हणजे आय इज इक्वल टू ई अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. ईचा अर्थ EMF ऑफ द सेल, कॅपिटल आरचा अर्थ एक्सटर्नल रेजिस्टन्स, स्मॉल आरचा अर्थ इंटरनल रेजिस्टन्स, आय म्हणजे टोटल सर्किटमधला करंट. म्हणजे आपण ज्या वेळेस या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्सप्रेशनचा विचार करतोय त्यावेळेस अशी जी एक्सप्रेशन्स आहेत जी खरं तर पूर्वीच्या पुस्तकामध्ये डिटेलिंग करून दिलं होतं, आता नाही दिलेलं त्याने. म्हणजे बदललेल्या पुस्तकाचा आधार घेऊन जर समजा आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्सप्रेशनचा वापर करायचा झाला तर नक्की लक्षात ठेवायचं आहे करंट, EMF, एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि इंटरनल रेजिस्टन्सचा विचार जर आपण केला तर आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्ही, ई म्हणजे EMF ऑफ द सेल, आय म्हणजे सर्किटमधला करंट आणि स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स. ज्यावेळेस आपल्याला या असणाऱ्या टॉपिकमधल्या शेवटच्या आर्टिकलकडे वळावं लागणार आहे त्यावेळेस ग्रुपिंग ऑफ द सेल्समध्ये आपल्याला ई म्हणजे काय, त्याचं इम्प्लिमेंटेशन काय, हे इक्वेशन कसं आहे याचा वापर करून उत्तरं काढायची आहेत. त्यामुळे तिथं उत्तरं जर आपल्याला कळाव्याशी वाटत असतील तर आपल्याला 100% या पद्धतीनं तिथं असणारं ते जे एक्सप्रेशन आहे ज्याचं उत्तर आपण काढलं आहे ते उत्तर माहिती असावं लागतं, हे पाठ करावं लागेल, याचं इम्प्लिमेंटेशन करावं लागतं आणि याची गणितं सोडवावी लागतील. त्यामुळे ज्यावेळेस आपण 10वीतनं 11वीत आलो आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या असणाऱ्या कॉन्सेप्टला नक्की लक्षात ठेवावं लागेल किंवा ते जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याला आपल्याला पाठ करावं लागेल. आता जसं हे तिथं दिलं गेलंय तसं अजून पण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी विचारल्या गेल्यात किंवा काही एक्सप्रेशन त्यांनी ॲड केले. पूर्वी 10वी 9वीला बघितलेले त्यांनी परत यात ॲड केले. वाटलं तर आपण तिथं असणाऱ्या त्या एक्सप्रेशनला आर्टिकलमध्ये रूपांतर करून घेऊयात आणि आर्टिकलमध्ये रूपांतर करून घेत असताना ते जे एक्सप्रेशन आहे त्याला नाव देऊयात ग्रुपिंग ऑफ रेजिस्टन्स असं म्हणूयात. ह्याला एक वेगळं नाव दिलं जातं, ते पुस्तकात नाही दिलेलं पण दिलं जातं. त्याला म्हणतात लॉज ऑफ रेजिस्टन्सेस. म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर कसं काढायचं आहे यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल नेटवर्कची उत्तरं काढावी लागतात. मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं की या टॉपिकमध्ये आपल्याला 2 मल्टिपल चॉईस क्वेश्चन मिळतील 11वी आणि 12वीच्या करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करून. म्हणजे ती जी 2 उत्तरं आहेत ती 2 उत्तरं आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत आणि तशी ती 2 उत्तरं काढत असताना त्याच्यामध्ये एक ना एक इलेक्ट्रिकल नेटवर्क असतंच हे लक्षात ठेवा. त्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला तुम्हाला जर ॲनालाइज करायचं झालं, तुम्हाला जर सोडवायचं झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या
कॉम्बिनेशनमधलं जे पूर्वी झाले तेच आत्ता मी सांगणार आहे, ते तुम्हाला आत्ता नक्की माहिती पाहिजे आहे. याचा विचार करत असताना दोन पद्धतीने विचार करता येतो. एकतर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत त्यांना आपण सिरीज कॉम्बिनेशनला जोडू शकतो, किंवा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत त्यांना आपल्याला पॅरलल कॉम्बिनेशनला जोडता येतं. आपल्याला कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन तिथं वापरायचं आहे त्याच्यावरनं त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागतंय. आणि हा विचार जर इथं करायचा झाला तर मी फळ्यावर 3 रेजिस्टन्स एकमेकाला सिरीजमध्ये जोडल्यानंतर तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन कसं येतंय ते तुम्हाला फळ्यावर दाखवतो. आणि फळ्यावर दाखवत असताना असा विचार करूया की आपल्याकडं 3 रेजिस्टन्सेस आहेत की ज्यांचा रेजिस्टन्स R1, R2 आणि R3 आहेत. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन एका V नावाच्या सोर्स म्हणजे बॅटरीच्या अक्रॉस आपण जोडलं आहे, किंवा पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस जोडलं आहे. मग ह्याच्या करस्पॉन्डिंगच्या ज्या काही टर्म्स येतात, ज्या खरं तर आपल्याला नक्की 12वीमध्ये पण शिकाव्या लागतात आणि त्याची गरज आहे. एखाद्या ठिकाणी एखादं कॉम्बिनेशन सिरीज आहे असं आपण कधी म्हणू शकतो तर वन आफ्टर अनादर. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत ते जर जोडलेले असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. म्हणजे तुम्ही जर आता वही घेऊन बसलेला असाल आणि वही घेऊन लिहित असाल तर पहिलं एक वाक्य याच्यामधलं नक्की लिहून टाकायचं. फळ्यावर मी नुसतं वन आफ्टर अनादर लिहिलंय, तुम्ही ते वाक्य कसं लिहिणार? रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज इफ दीज रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड वन आफ्टर अनादर. एकानंतर एक जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेजिस्टन्सेस आहेत ते जर जोडलेले असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. आणि असं जर समजा त्या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन असेल तर याच्यासाठी अजून एक टर्म सगळ्यात महत्त्वाची आहे. याचा विचार करत असताना इलेक्ट्रिक करंटचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि इलेक्ट्रिक करंटचा विचार करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायचं आहे, इलेक्ट्रिक करंट हा सेम असतो, पण जर समजा आपण पोटेन्शियल डिफरन्सचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते डिफरंट असतं. म्हणजे मला 2 नंबरचं वाक्य सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टन्सला नीटसाठी CETसाठी कॉम्पिटेटिव्हसाठी करायचं झालं तर मला ते असं करावं लागेल, in a series combination of the resistances electric current flowing through each resistance is same but potential difference across each resistance is different. आणि असं करत असताना जर तसं असेल तर मग याच्या अक्रॉसचं V1 घेऊयात, याच्या अक्रॉसचं V2 घेऊयात, याच्या अक्रॉसचं V3 घेऊयात आणि करस्पॉन्डिंग करंट जो आहे तो प्रत्येक रेजिस्टन्समधनं सारखा असतो. ही संकल्पना आपण डोक्यात ठेवूयात. काय बघतोय ते आपण नीट समजून घ्या. 10वीतनं 11वीत येताना अनेक मुलं चाचपडतात. 10वीच्या मार्काचा इगो त्यांच्या डोक्यातनंच जात नाही आणि त्यांना 11वी 12वीचं फिजिक्स कळत नाही. या परिस्थितीमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला बुद्धी कमी आहे का? नाही. का नाही कळत? मग याचं कॉज जर कुठला असेल तर तुम्ही त्या असणाऱ्या आर्टिकलला पाठ करायची सवय जर लागली असेल 10वीला तर 11वी 12वीचं फिजिक्स तुम्हाला पाठ करून नाही करणार. ते समजून घ्यायचं आहे. आता या संकल्पनेला कुठं ना कुठं कधी ना कधी तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारा एखादा इलेक्ट्रिक, समजा हा 3 ओहमचा आहे, 4 ओहमचा आहे, 5 ओहमचा आहे, यातला करंट 2 मिली अँपिअर दिला आहे, यातनं करंट किती व्हायला म्हणून 4 अँपिअरमधनं विचारलं आहे. आपल्या डोक्यामध्ये बसलं पाहिजे की अरे बाबा करंट सेम असतो, आपण कशाला कॅल्क्युलेशन करा, नो नीड ऑफ कॅल्क्युलेशन इज देअर. त्यामुळे आपण असा विचार केला की बाबा रिझल्टंट पोटेन्शियल याचं V आहे त्या सेलचं
R1 रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स V1 आहे, R2 रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं V2 आहे आणि R3 रेजिस्टन्सचा विचार करत असताना तिथलं ते जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते जर V3 आहे, रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स V आहे आणि मी तुम्हाला विचारलं की सांग बाबा V1, V2 आणि V3 याच्यातलं मॅथमॅटिकल रिलेशन काय असेल, तो मी पटदिशी सांगणार. कसलं सोपं आहे सर, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. तुम्हाला 11वीची परीक्षा द्यावी लागेल हे वाक्य माझं सतत येते, कारण तुम्हाला बिनपरीक्षेचं पास आता करणार नाहीत. मग 11वीची परीक्षा देत असताना ती कधी होईल तेव्हा होईल, पण ॲक्च्युली त्या परीक्षेला तोंड देत असताना आपल्याला लिहायची सवय लागते. आता परिस्थिती अशी झाली की तुम्ही मोबाईल घेताय, मोबाईल तुम्हाला घेऊन दिलेत, घरच्यांची परिस्थिती नसताना अनेक मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात आलेत. त्याचा दुरुपयोग नका करू, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मी तर म्हणतो समजा तुमचं टायमिंग आवर संपलं आहे, मोबाईल स्विच ऑफ करा, चार्जिंग करा फुल्ली, घरात द्या कोणाकडं तर आईवडिलाकडं. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस तास सुरू करतोय आपण त्यावेळेस घ्या. नसल तर काय होतं, त्याचा दुरुपयोग होऊन तुम्ही यातनं लॅप्स होऊ शकता, टाळा लागेल आपल्याला. म्हणजे माझी पालकांना पण विनंती नम्र आहे की ॲक्च्युली तो जो मोबाईल आहे त्याला फक्त तेवढ्या तासापुरता द्या. जर ऑनलाईन घेत असतील गुगल मीट किंवा झूममधनं तेवढ्यापुरतं द्या, बंद झाल्यानंतर त्याच्याकडनं काढून घ्या, कारण त्यातनं काहीतरी वेगळं घडायची शक्यता आहे, ती टाळावी लागेल आपल्याला. त्यामुळे मी एक रिलेशन लिहून टाकलं, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. मी आता असा विचार केला की मला माहिती होतं बाबा जिथं कुठं V आहे तिथं IR आहे, ओहम्स लॉ. जर समजा ते जे सर्किट आहे त्याचा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जो आहे तो जर आपण RS न रिप्रेझेंट केला, S कशासाठी तर सिरीज कॉम्बिनेशनसाठी. व्हीचा फॉर्म्युला काय तर IR आहे. एक नंबरचं इक्वेशन माझं V1 प्लस V2 प्लस V3 इज इक्वल टू V आलंय. याचा अर्थ असा झाला, मला Vचा विचार करताना लिहावं लागेल IRS, V1चा विचार करताना IR1, V2चा विचार करताना IR2 किंवा V3चा विचार करताना IR3 आणि याला इक्वेशन नंबर मी 3 दिलं. माझं एक नंबरचं इक्वेशन आहे V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. त्याच्यानंतर V इज इक्वल टू IR. RS म्हणजे काय आहे तर त्या असणाऱ्या सर्किटचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. आणि मग ह्याचा विचार करून मी ओहम्स लॉचा वापर केला आणि इक्वेशन एक 3 नंबरचं कॉमन तयार केलं. आणि मला आता असं वाटलं की 3 नंबरचं इक्वेशन आपण 1 नंबरमध्ये जर सबस्टिट्यूट केलं तर काय घडेल. आणि तसं जर बघितलं तर Vला मला लिहावं लागेल IRS, V1ला लिहावं लागेल IR1, इथं लिहावं लागेल IR2, इथं लिहावं लागेल IR3. आयला मला कॉमन काढता येतं, याचा अर्थ ब्रॅकेटमध्ये इक्वेशन या पद्धतीनं आलं. असं करता करता मला दिसतंय की बाबा इथं पण आय आहे आणि इथं पण आय आहे, त्यांना कॅन्सल करूयात आणि एक उत्तर काढूयात. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. तयार झालं की इक्वेशन. म्हणजे जर समजा 3 रेजिस्टन्स आहेत ज्यांचा रेजिस्टन्स R1 R2 R3 आहे, त्यांना जर सिरीज कॉम्बिनेशनला जोडलं आणि त्याचा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचा झाला तर माझा फॉर्म्युला आला RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. मीनवाईल माझ्याकडे जर समजा N नंबरचे रेजिस्टन्सेस असतील आणि त्याचा जर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स मला काढायचा आहे तर मग मात्र मला ते जे इक्वेशन आहे ते असं लिहावं लागेल, RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस डॅश डॅश RN. म्हणजे तसा विचार करायचा झाला तर गणिताचा भाषेत समेशन झालं, I गोज फ्रॉम 1 टू N झालं. आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे ते कसं विचारलंय त्याच्यावरून त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढता येतं. त्यामुळे आपल्याला जर समजा नंबर ऑफ रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन सिरीजसाठी जर एक्सप्रेशन विचारलं 11वीला
उत्तर हे द्या ना, काय अडचण आहे तुम्हाला, ह्याच्यावर नाही देता येतं. अवघड आहे का? ॲब्सोल्युटली अवघड नाही. पण ह्याची इलेक्ट्रिकल नेटवर्क सोडवता आली पाहिजेत. ती जर सोडवता नाही आली तर आपण परत लॅप्स होऊन जातो, नाही कळत आपल्याला काय करायचं ते. काय इलेक्ट्रिकल नेटवर्क मी तुम्हाला देतोय की तुम्हाला कळतील अशी इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण घेणार पण आहोत. पण त्याच्या अगोदर मला कळावं लागतं की जर समजा सिरीज कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टन्सचा विचार करायचा झाला, याच्याशी तुलना करून पॅरलल करता येतं. आणि आपल्याला असणाऱ्या सिरीज कॉम्बिनेशनच्या करस्पॉन्डिंग जर काही वाक्य तयार करायची झाली तर तिथं असणारी ती जे वाक्य आहे ती वाक्य आपले असे असू शकतील. वेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज, their equivalent resistance increases. When number of resistances are connected in series, their equivalent resistance increases. असंच वाक्य आपल्याला अजून पण करता येतं. कसं करता येतं बघा, जर समजा आपल्याकडे n नंबरचे रेजिस्टन्सेस आहेत, म्हणजे असं त्यांनी वाक्य तयार केलंय, इफ n नंबर ऑफ रेजिस्टन्सेस ऑफ द रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज, आर आता ARE मधला आहे. वेन n नंबर ऑफ रेजिस्टन्सेस ऑफ रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज, देन इट्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स विल बी म्हणतील आणि पुढे डॅश 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 करतील. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ते जर उत्तर काढायचं झालं तर तसं असणारं ते जे उत्तर आहे ते काढत असताना RSचं उत्तर माझं येणार आहे NR. कारण आपण काय केलंय बघा, n म्हणजे नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आहेत, R म्हणजे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे. मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढायचं झालं तर मला RSचं उत्तर काढताना n इंटू R उत्तर काढावं लागेल. म्हणजे समजा 15 ओहमचे 5 रेजिस्टन्स आहेत, n ची किंमत 5 झाली, R ची किंमत 15 झाली, 15 गुणिले 5 केलं, 75 उत्तर आलं. म्हणजे मला जर डायरेक्ट कुठल्या कॉम्बिनेशनला, हां ते महत्त्वाचं आहे, सिरीज कॉम्बिनेशन, मला जर ते जे उत्तर आहे ते काढत असताना सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय ते मला जर माहितीच नसेल तर मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर नाही काढता येत. त्यामुळे वेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज असेल आणि मला ते जर उत्तर काढायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते काढत असताना 100% या फॉर्म्युल्याचा विचार करून मला ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागेल, ते उत्तर काढता येतं. बरं, आपल्याकडे तर 2 कॉम्बिनेशन आहेत. सिरीज कॉम्बिनेशनला मराठीमध्ये म्हणतात एकसर जोडणी. आणि आता मी फळ्यावरचं फक्त काय केलंय, सिरीजला पुसून टाकलंय आणि त्याच्या ऐवजी फक्त पॅरलल कॉम्बिनेशन असं लिहिलंय. मगाचं माझं वाक्य कसं होतं बघा, वेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर देन दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज सिरीज कॉम्बिनेशन. पण मला जर आता विचार करायचा आहे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पॅरलल कॉम्बिनेशनचा, आणि पॅरललचा विचार करताना समजूयात की या ठिकाणी इथं असणारे हे 2 पॉईंट्स आहेत A आणि B. हा समजा माझा पहिला रेजिस्टन्स आहे ज्याचा रेजिस्टन्स R1 आहे, हा समजा माझा दुसरा आहे ज्याचा R2 आहे, आणि हा समजा माझा त्या ठिकाणी तिथं असणारा तिसरा आहे. आणि मी जर समजा या पद्धतीनं जर तिथं असणारे ते रेजिस्टन्सेस जर जोडलेले असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन झालं पॅरलल कॉम्बिनेशन. When number of resistances are connected in between 2 common points, 2 कॉमन पॉईंटमध्ये जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टन्सला आपण जोडलं तर तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे त्याला पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ द रेजिस्टन्सेस या नावानं ओळखतात. म्हणजे मगाच्या वाक्यात आता बदल करावा लागेल. मगाच्या वाक्यामध्ये आपण वन आफ्टर अनादर केलं होतं, आता बिटवीन 2 कॉमन पॉईंट्स केलं. 2 कॉमन पॉईंट माझे A आणि B आहेत आणि याच्या अक्रॉस जर समजा मी त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॅटरी आहे ती बॅटरी या पद्धतीनं जोडली तर मग मात्र तिथं असणारं ते जे उत्तर आहे, रिझल्टंटचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला नक्की काढता येईल. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आणि सिरीजमधलं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं आहे. मगाच्या वाक्याला मी फक्त शॉर्टकी लिहितो,
कॉमन पॉईंट्स, 2 कॉमन पॉईंट्स आहेत आणि त्या 2 कॉमन पॉईंट्समध्ये आपण तिथं असणारे ते नंबर ऑफ रेजिस्टन्सेस जोडू शकतो, ते जोडलेत. याच्यातलं अजून एक वैशिष्ट्य आहे, याच्यातल्या असणाऱ्या इलेक्ट्रिक करंटचा विचार करत असताना नक्की लक्षात ठेवायचं आहे, दोन्हीमध्ये एक्झॅक्टली अपोजिट आहे. इलेक्ट्रिक करंट डिफरंट असतो, पण त्या ठिकाणी तिथं असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पॅरलल कॉम्बिनेशनला सेम राहतं. वेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन, इलेक्ट्रिक करंट flowing through each resistance is different, but potential difference across each resistance is same. ते जर तसं झालं तर मग आपण विचार करूयात की याच्या अक्रॉसचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते V1 आहे, R1 मधला करंट I1 आहे, याच्यामधला I2 आहे आणि याच्यामधला I3 आहे. V या कॉमन पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस जर समजा आपण तिथं असणारे ते 3 रेजिस्टन्सेस ज्यांचा रेजिस्टन्स R1 R2 R3 आहे त्यांना जर जोडलं गेलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे ते माझं पॅरलल कॉम्बिनेशन झालं. आणि अशा असणाऱ्या पॅरलल कॉम्बिनेशनचा विचार इथं केला जात असताना किंवा केला असेल तर पुढं लक्षात ठेवायचं आहे, हे जे पॅरलल कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये मी आत्ता जसं म्हणलं तसं प्रत्येक रेजिस्टन्समधनं वाहणारा जो करंट आहे तो डिफरंट आहे, पण प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते सेम आहे. मगाशी ज्या पद्धतीनं आपण उत्तर काढलं होतं तसंच उत्तर मला इथं पण काढावं लागेल. आणि असं उत्तर इथं काढलं जात असताना आता पुढं काय, जर समजा मी विचार केला की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रिझल्टंट करंट आहे तो I आहे, तो विभागला गेला आहे. तो कशामध्ये विभागला गेला आहे, I1 I2 आणि I3 मध्ये. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रिझल्टंट करंट आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन असल्यामुळं मला मॅथमॅटिकल इक्वेशन असं लिहावं लागेल. जरा डोक्यात मागचं घेतलं तर आपण काय लिहिलं होतं बाबा इथं, हां राईट, V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. म्हणजे अगोदरच्या असणाऱ्या एक्सप्रेशनमध्ये आपण I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3च्या ऐवजी V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 घेतलं होतं. आणि आता मात्र आपण I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3 घेतलंय. आणि असं घेत असताना आपण विचार करूयात की या पॅरलल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट जो रेजिस्टन्स आहे, तो जो रेजिस्टन्स आहे त्याला आपण नाव देऊयात RP. RP इज अन इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन. परत एकदा ओहमकडे वळूयात आणि ओहमनं आपल्याला सांगितलं होतं V इज इक्वल टू IR असेल तर I इज इक्वल टू V अपॉन R घ्या. म्हणजे काय झालं, अगोदरच्या मध्ये करंट डिस्ट्रीब्युशन नव्हतं कारण करंट स्टेडी होता, कॉन्स्टंट होता. याचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला, पण करस्पॉन्डिंग असणारं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते मात्र तिथं सेम राहिलं. मग मी विचार केला की मला जर समजा किमती लिहायच्या आहेत, आयचा विचार करायचा आहे, मला V अपॉन RP लिहावं लागेल. मला I1चा विचार करायचा आहे, मला V अपॉन R1 लिहावं लागेल. मला I2चा विचार करायचा आहे, V अपॉन R2 लिहावं लागेल. किंवा मला I3चा विचार करायचा आहे, V अपॉन R3 लिहावं लागेल. याला मी इक्वेशन नंबर 2 देतोय. माझं 1 नंबरचं इक्वेशन आले I इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. माझं 2 नंबरचं इक्वेशन आलं I इज इक्वल टू V अपॉन RP, I1 इज इक्वल टू V अपॉन R1, I2 इज इक्वल टू V अपॉन R2, I3 इज इक्वल टू V अपॉन R3. 2 नंबरच्या इक्वेशनला 1 मध्ये ठेवूयात आणि तसं जर ठेवलं तर इथं येणार आहे V अपॉन RP, इथं येणार आहे V अपॉन R1, V अपॉन R2 आणि इथं आलं V अपॉन R3 प्लसमध्ये आलं. आता तुम्हाला लगेच कळतं की आता यातल्या काय 5वी 6वीचा प्रश्न विचारणार नाही ना, मी बाबा यातलं कॅन्सल कोण होईल, तुम्ही लगेच सांगितलं असतं
सर दिसतंय की आम्हाला व्हीला व्ही टाकाय कॅन्सल करून टाकलं कॅन्सल करून. आणि असं केल्यानंतर मी जर समजा याचं उत्तर काढायचं ठरवलं तर 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 हा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स झाला. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्सप्रेशनचा विचार करत असताना एक्झॅक्टली मला कसं विचारलंय त्याच्यावरनं मला ते जे उत्तर आहे ते उत्तर लिहावं लागेल. सिरीजचा विचार केला तर RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 आलं. आणि पॅरललचा विचार केला तर 1/RP इज इक्वल टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3 आलं. आणि माझ्याकडे जर n नंबरचे रेजिस्टन्सेस असतील आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला लिहायचा झाला तर 1/R1 प्लस 1/R2 प्लस डॅश डॅश 1/Rn करावं लागेल. हा माझा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला झाला. 1/RPचं उत्तर झालं. आपण ज्यावेळेस सिरीजचा विचार करतो आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा विचार करतो याच्यामधला फरक नक्की लक्षात ठेवा, कारण तो जर नाही कळला तर आपण लॅप्स होऊन जातोय. ज्यावेळेस आपल्याला त्या असणाऱ्या पॅरललचा विचार करायचा आहे त्यावेळेस आपण याचा विचार करूयात, सिरीजचा विचार करताना RSचा विचार करूयात. आणि मगाशी ज्या पद्धतीनं आपल्याला एक MCQ ओरिएंटेड एक दिलं होतं तसं जर त्यांनी विचारलं तर आपल्याला ते जे उत्तर आहे ते उत्तर सुद्धा याच्यावरून काढता येईल. मग तिथलं जे वाक्य आहे ते वाक्य असेल तरी कसं, when n number of resistances of resistance are connected in series, then its equivalent resistance will be म्हणतील आणि पुढे डॅश डॅश करतील. जर त्याने आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन या पद्धतीने विचारलं आणि तसे जे उत्तर आहे ते उत्तर जर आपण काढायचं ठरवलं तर तसं उत्तर काढत असताना ते उत्तर काय येते बघा. मुळात मला 1/RPचा विचार करताना इथं विचार करावा लागेल n/Rचा, कारण n नंबरचे आहेत ना, प्रत्येकाचा Rच आहे. म्हणजे RPचा विचार करताना मला R/n म्हणावं लागेल आणि हा फॉर्म्युला मला लक्षातच ठेवावा लागेल. मुद्दा म्हणून मी सिरीजचा पण इथं लिहितोय, दोघातला फरक आपल्याला त्या त्या इन्स्टंटला कळावा लागेल. R हा प्रत्येकाचा रेजिस्टन्स असेल आणि त्याला जर सिरीज कॉम्बिनेशनला जोडलं तर त्याचं उत्तर काढताना RS इज इक्वल टू NR असेल. आणि जर समजा Rचे n रेजिस्टन्सेस आहेत ते जर पॅरलल कॉम्बिनेशनला जोडले आणि त्याचं जर उत्तर काढायचं ठरवलं तर ते जे उत्तर आहे ते RP इज इक्वल टू R/n येईल. म्हणजे आपली जी उत्तरं आहेत ती उत्तरं त्या पद्धतीनं आली पाहिजेत. म्हणजे 10 व्हॅल्यू असणारे जर 2 रेजिस्टन्सेस पॅरललला जोडले, Rची किंमत 10 झाली, भागिले 2 झालं, 10 भागिले 2चं उत्तर 5 आलं. आता हे कॅल्क्युलेशन करावं नाही लागत, ही शॉर्टकी झाली. हे 11वीच्या परीक्षेत विचारणार नाही तुम्हाला, 11वीच्या परीक्षेत एक्सप्रेशन विचारतील. बरं ते तुम्हाला येतं, मला माहिती आहे, ते फारसं अवघड नाही जात. ज्यावेळेस आपण एखादं एक्सप्रेशन या पद्धतीनं तिथं बघतोय त्यावेळेस त्या ठिकाणी ते जे एक्सप्रेशन आहे त्याची आवर्तनं करा, त्याला सतत रिपीट करत राहा, ते सारखं लिहून काढा, तर ते लक्षात राहील, नाही तर लक्षात नाही राहणार. अनेक ठिकाणी आपल्याला या असणाऱ्या कॉम्बिनेशनचा विचार करून उत्तरं काढायची. त्यामुळे तशा एखाद्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला आपल्याला दिलं आणि उत्तर विचारलं तर ते उत्तर काढताना आता मात्र आपल्याला इथून पुढं 100% लक्षात ठेवावं लागेल. जर समजा रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये जोडले तर त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स, आणि जर समजा तसेच रेजिस्टन्सेस पॅरलल कॉम्बिनेशनला किंवा समांतर जोडणीला जर जोडले तर त्याचा जो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे तो मात्र कमी होतो, हे लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे RPचं उत्तर काढताना R/n, RSचं उत्तर काढताना n इंटू R. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम आहे, पॅरललमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे. सिरीजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स वेगवेगळे येतं आणि पॅरललमध्ये
करस्पॉन्डिंग करंट वेगवेगळा येतो. हे जर डोक्यात ठेवलं आपण आणि आपल्याला समजा असे एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क विचारले, आर आर आणि आर असे 3 रेजिस्टन्सेस आहेत आणि ते जोडताना तुम्हाला या पद्धतीनं दाखवले. लिहून घेत असाल तर हे 100% लिहून घ्या सर्किट, कारण हे बऱ्याच पुस्तकात सीईटीच्या दिसतं आपल्याला. आणि तिथे काय असते, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स RAB इज इक्वल टू व्हॉट, आणि त्याचे मग अल्टरनेटिव्ह दिलेले असतात. समजा त्यातला ए जो दिला आहे तो 3R दिला आहे, बी दिला आहे समजा 3/R दिला आहे, सी दिला आहे R/3 दिला आहे आणि डी दिला आहे तो म्हणजे 2R. आता काय होतं, असं एखादं इलेक्ट्रिकल नेटवर्क आपण आपल्या समोर आलं का आपल्या डोळ्यामध्ये लगेच अगोदरची फिगर आठवते. आणि मी आता तुम्ही माझ्या समोर असताना तुम्हाला विचारलं असतं की सांगायचं उत्तर काय आहे, तुमच्यातल्या सगळ्यांचे हात वर आले असते, सर किती सोपं आहे, उत्तर 3R आहे. आणि मी सांगितलं असतं की उत्तर चुकलं तुमचं. झटक्या सगळ्यांचे हात खाली आले असते. उत्तर का चुकतं आपलं, हाही भाग महत्त्वाचा आहे ना. काय होतं, ज्या वेळेस आपण या प्रकारच्या इलेक्ट्रिकल नेटवर्कला बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नेटवर्क आहे ते सिरीज कॉम्बिनेशनचं आहे. पण नीट जर बघितलं तर तुमच्या लक्षात येतं, मागाचं वाक्य जे आहे ते नुसतं पाठ नाही करायचं, लक्षात ठेवायचं आहे. वेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन बिटवीन 2 कॉमन पॉईंट. म्हणजे काय झालं बघा, एचं टोक ह्याला गेलं, एचं टोक याला गेलं आणि याला पण गेलं, बीचं टोक या रेजिस्टन्सला गेलं, याला पण गेलं आणि याला पण गेलं. याचा अर्थ असा झाला, हे इलेक्ट्रिकल नेटवर्क जे आहे ते वेगळं नसून ते या प्रकारचंच आहे. असं काढलं असतं तर तुम्ही म्हणलं असता की काय राव तेच पॅरललच आहे. मग हे सेम आहे असं ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणणार आहे त्यावेळेस तुम्हाला वाटत नाही की हे सेम आहे, पण ॲक्च्युली दोन्हीच्या दोन्ही जी सर्किट्स आहेत ती सेम आहे, त्यात काय बदल नाही. मग मगाचा फॉर्म्युला आर इक्विव्हॅलंटचा, RPचा फॉर्म्युला R/N, तर R/N असेल, कारण आपण कसं केलं तर बघा 1/RP इज इक्वल टू N/R, RP इज इक्वल टू R/N. R ची किंमत माझी Rच आहे, 3 रेजिस्टन्सेस आहेत, त्यामुळे माझं उत्तर करेक्ट हे असेल R/3. मला एक्झॅक्टली त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर कुठलं काढायचं आहे, कुठलं विचारलं आहे ते याच्यावरनं ठरतं, नाहीतर ते ठरतच नाही. त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनचा विचार नक्की करता येतो. आजच्या तासाला आपण या दोन्ही कॉम्बिनेशनचा विचार केला आहे. अजून टॉपिक नाही संपला, अजून पुढचे आर्टिकल्स आहेत, अजून एक्झाम्पल आहेत, आपण बघणार आहे थोडं थोडं पुढे जात. अजून इलेक्ट्रिकल नेटवर्क आपल्याला काय बघायचे आहेत. आत्ता फक्त तुम्हाला सोपं होतं ते सांगितलं आहे, यातलं थोडं अवघडाकडे आपण वळायचंच आहे, त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आणि तो अभ्यास करत असताना तुम्हाला कसं इलेक्ट्रिकल नेटवर्क अवघड कसं येऊ शकतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण आज मात्र आपण इथंच थांबतोय. याच्यानंतर जे 6वं लेक्चर आहे त्याच्यासाठी आपण भेटणार आहोत. त्यामुळे आजच्या पुरतं आपण इथंच थांबायचं आहे. धन्यवाद.